नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपण एक 4 दिवसापूर्वी मिरिऑन, आतंग आणि व्हॅलाडामायसिनची बुरशीनाशकांची आणि थ्रिप्सचा कमी होण्यासाठी मार्शलची फवारणी केली. ती आतंग म्हणजे मार्शल. तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळाले. तर मिरिऑनने आपले त्या पानावरची स्पॉट बरेचसे प्रमाणात कंट्रोलिंग मिळाले. 70-80% आपल्याला कंट्रोल मिळाले. फ्रेश बी प्लॉट प्लॉट सुद्धा एकदम फ्रेश झाल्यासारखा वाटतो. तर मित्रांनो, तरी बी वांग्याची पिवळकी आपल्याला 100% कमी करण्यासाठी आपल्याला फेरसचा वापर करायचा आहे मित्रांनो. या फेरसमध्ये 6% फेरस आहे. तर हे फरसिन प्रोडक्ट आहे महाफिल्डचं, याच्यामध्ये 6% फेरस आहे. तर मित्रांनो, हे आपल्याला ड्रिपनी 1 किलो द्यायचं आहे. आपल्याला कुठल्याही कंपनीचं फेरस घ्यायचं आहे 6% वारीचं, आणि ड्रिपनी 1 किलो द्यायचं आहे. तर मित्रांनो, तर याने काय होणार आहे, आपली पिवळकी ही कमी होणार आहे. आणि पिवळकी कमी जर झाली तर आपल्याला फुलधारणा जास्त मिळणार आहे. आणि बघू शकता वांग्याचे रेट बी चांगले 80-90 रुपयापर्यंत रेट बी गेलेले. आणि 1.5-2 महिने आपल्याला रेट हे चांगले मिळण्याची शक्यता आहे. आणि थंडीमुळे वांग्याचे रेट हे वाढतेच राहणार आहे, माल कमी झालेली. तर मित्रांनो, आपण फेरस हे आपले ड्रिप विद्राव्य खत आहे, ड्रिप बेस 13-40-13 किंवा 12-61, त्याबरोबर बी आपण फेरस हे देऊ शकतोय. फक्त मित्रांनो, फेरस देताना आपली काळजी अशी घ्यायची की 10 लिटरची बकेट घ्यायची आणि त्याचा पूर्ण ताप दोन्ही हातांनी पाणी करूनच 200 लिटरच्या बॅरलमध्ये सोडायचंय. म्हणजे जेणेकरून कसं खाली फेरस एकजीव होणार आहे, गाठी राहणार नाही. आणि त्यानंतर आपण विद्राव्य खत 4 किलो किंवा 5 किलो एकरी विद्राव्य खत ते 13-40-13 किंवा 12-61 त्यामध्ये मिक्स करून देऊ शकतो. तर आपल्याला 80-90% ते 100% पिवळकी कमी झालेली बघणार, कमी झालेली बघण्यास मिळणार आहे. 4-5 दिवसात आपला प्लॉट हिरवा होणार आहे आणि फुलधारणा ही जास्त होणार आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी गणेश बराक YouTube चॅनल सबस्क्राईब करा.